राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे। तरीही चंद्रपूर शहरातील पतंगबाजी करणारे काही जण नायलॉन मांजाच्या शोधात असतात। त्यामुळे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग आणि विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी निर्देश दिले आहेत। मनपा भरारी पथकाद्वारे नियमित पतंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागवण्यात येत आहे। दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडवण्याची परंपरा आहे। त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरू होते। नायलॉन धागा वापरण्यास बंदी असताना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळून येते। त्यांच्या वापराने पशु पक्षी तसेच नागरिकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत। महापालिकेचे उपद्रव शोध पथक यावर कारवाई करत असून नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे। बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर विक्री केल्यास 10,000चा दंड आणि साठा आढळल्यास 1 लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे। त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये आणि नागरिकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे।